नमस्कार. आपण पाहत आहात विदर्भ दर्पण न्यूज. आताची सर्वात मोठी बातमी. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद. देशभरात कर्मेश्वरमध्ये शांततापूर्ण आंदोलनातून केंद्र सरकारवर टीका. देशभरात पेपरफुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच आंदोलनाचे पडसाद नागपूर जिल्ह्यातील कर्मेश्वर येथे उमटले. विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी शांततापूर्ण आंदोलन करत दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला. 3 मे 2026 रोजी नीटचा पेपर फुटी प्रकरण समोर आलं आणि त्याचनुसार सीजेपीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आले आणि दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी 20 जून या ठिकाणी आंदोलन सुरू झाले. यामध्ये सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि संपूर्ण देशामध्ये वातावरण हे आपण बघू शकतो. नीटच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू आहे. आज नागपूर जिल्ह्याच्या कर्मेश्वर मध्ये सर्वपक्षीय व विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. आपल्यासोबत मंगेश भाऊ गमे आहे. काय सांगाल, आज कर्मेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे? मी तर पहिले आपले आभार मानतो. विदर्भ दर्पण न्यूजचे आम्ही आभार मानतो की तुम्ही इथपर्यंत आले. कारण की आता पाहता देशामध्ये गोदी मिंडिया हा ब्रँड बनलेला आहे आणि तो आज सुद्धा गोदी मिंडिया हा एक वर्ग असा बनलेला तो आज पण दूर सरकारला आणि एक तानाशाही सरकारला आज पण पाठराखण करत आहे. आणि कुठेतरी आज छोटे मोठे जे तुम्ही चॅनल आहात ते आम्हाला सपोर्ट करत आहात, त्याच्यात मी आभार मानतो. आज जो दिल्लीला जे आता जे प्रकरण घडलं आहे, जे तिथे विद्यार्थ्यांचा अत्याचार आणि तो तिथे नागरिकांचा अत्याचार होता, त्याच्या विरोधात आम्ही कर्मेश्वरला भव्यतव्य सामाजिक संघटना, इतर पक्षवर्ग, विद्यार्थी पालक यांच्या मार्फत आम्ही एक शांततेत एक लूटमार काढलेला होता आणि तो आमच्या यशस्वीरित्या पार पडला. त्यामध्ये आम्ही पोलिसांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले आणि आमच्या शांततेत पार पडला. आम्ही त्याला आभार मानतो. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे. देशाचं भवितव्य म्हणून विद्यार्थी जे आहे त्यांचा पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे. त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? निर्लज्ज आणि बोलायला शब्द ना अशी सरकार होऊन गेलेली आहे. त्यात आपण बोलू शकत नाही. बेशरम जितकी झालेली आहे का त्यांना आता जे आमच्या खेड्यामध्ये कहावत आहे, गेंड्याची चमडी ज्याला म्हणतो आपण, इतकी दृढ अशी सरकार होऊन गेलेली आहे. कितीही बोला, काही करा. आपले पंतप्रधान साहेब मन की बात फक्त मनामध्ये बोलतात, बाहेर जनतेमध्ये येऊन तो बोलत नाही. आणि आता जे सांसद मध्ये मागच्या दरवाज्यातून वापस जातात आणि जे म्हणतात की आम्ही 18 घंटे 24 घंटे काम करतो, देशात काम करत नाही. सर्व प्रवास बाहेर देशातलेच आहे, फक्त एन्जॉयमेंट साठी बनलेले आहेत असं आम्हाला वाटतं. दगडफेक झाली त्या ठिकाणी, काही बाहेरचे सुद्धा तिथे आलेले असल्याचं तिथे निदर्शनास आलेलं आहे. तुमचं काय यावर? ही फक्त स्टुडंट लोकांना बदनाम करण्याकरता कुठेतरी सरकारचे, पोलीस प्रशासनाचे ठेवलेले गुंड ते लोक तिथे प्रोसेस म्हणजे खराब झाला पाहिजे म्हणून स्वतः कोठे गाडीला सुद्धा खिडे मारून तिथे प्रोसेस खराब झाली पाहिजे म्हणून ते स्वतः करत आहे आणि स्टुडंट लोकांना ब्लेम करतात. होते सर्व आंदोलक या ठिकाणी जे आहे कर्मेश्वर येथे सर्वपक्षीय या ठिकाणी सर्वांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांवर दिल्ली येथे जो अत्याचार झालेला आहे त्याचा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे. केंद्र शासन असो किंवा महाराष्ट्र शासन असो यांच्या विरुद्ध घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे. विदर्भ दर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, कर्मेश्वर.